शालेय शिक्षण मंत्री आणि आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आपली मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली आहे। पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळण्याची इच्छा बच्चू कडू यांनी बोलून दाखवली आहे। पुन्हा मंत्री झालो तर आवडेल, त्यातही दिव्यांग मंत्रालयाचं काम करता आलं तर त्यासारखा आनंद नाही। दिव्यांगांच्या प्रश्नासाठी लढतो आणि या लढ्याने एक आंदोलनकर्त्याला आमदार आणि मंत्री केलं आणि त्यामुळे या खात्याचा कारभार मिळाल्यास आनंद होईल असं बच्चू कडू यांनी बोलून दाखवलं। दिव्यांगाच्या मंत्रालयासमोर विस्तार हे फार लहानशी गोष्ट आहे। आता जे काही वंचित आहे त्यांचा विस्तार झाला पाहिजे। हे प्रश्न मला विचारल्यापेक्षा देवेंद्रजीला आणि एकनाथजीला विचारलं पाहिजे। राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे दोघे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील माजी सहकारी। शेतकऱ्यांसाठीची अनेक आंदोलनं त्यांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून केली, मात्र आता या दोन्ही माजी सहकाऱ्यांमध्ये विस्तवही जात नाही। राज्य सरकारने नुकताच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी FRP देण्याचा निर्णय घेतला आणि त्यावरून राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। FRP साठी आम्ही विधानसभेत आवाज उठवला, त्याचं श्रेय राजू शेट्टी घेत असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आणि यावर बोलताना कोणीतरी भुरटा माणूस बोलतो म्हणून प्रतिक्रिया द्यावीशी वाटत नाही असा टोला राजू शेट्टींनी लगावला। सदाभाऊ असं म्हणतात की आम्ही विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये हा मुद्दा पुढे घेतला आणि त्यानंतर आता आमचं सरकार आल्यानंतर जी मागणी आहे ती मागण्या पूर्ण करण्यात आली। कोणीतरी भुरटा माणूस काहीतरी बोलतोय म्हणून त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करावं असं मला वाटत नाही। आता बातमी आहे प्रदेश काँग्रेसमधील यादवीची। महाराष्ट्रात राहुल गांधींच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रेमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण एकत्रित सहभागी झाले होते, मात्र एकत्र स्टेजवर दिसणाऱ्या या काँग्रेस नेत्यांमध्ये आलबेल नसल्याचंच वास्तव समोर आलंय। मुंबईतील प्रदेश काँग्रेस कार्यालय उद्घाटनातून थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनाच वगळल्याचं पाहायला मिळालं आणि या कार्यक्रम उद्घाटनाचं निमंत्रणच नाना पटोलेंना पाठवण्यात आलं नाही। त्याऐवजी अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत या कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं, त्यामुळे प्रदेश काँग्रेसमधील नाना पटोले विरुद्ध अशोक चव्हाण यांच्यातील संघर्ष समोर आला। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्याच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा राजकीय संघर्ष पेटलाय। शिवरायांचा अपमान कोण करतं यावरून राज्य सरकारमध्ये स्पर्धा सुरू असल्याची जळजळीत टीका संजय राऊतांनी केली, तर विरोधकच अपमान करत असल्याचा टोला विरोधकांनी लगावलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या प्रकरणी इतिहासाचा मुद्दा उपस्थित करून या प्रकरणाला वेगळं वळण दिलंय। राज्यातल्या रस्त्यांवर आंदोलनाचा बनवा पेटलाय। मागच्या काही दिवसांपासून सुरू झालेला हा आंदोलनाचा बनवा शमण्याचं नाव घेत नाहीये। पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्र्यातून सुटका आणि एकनाथ शिंदे यांचं बंड यांची तुलना केली। त्याआधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातले आदर्श होते असं वक्तव्य केलं। छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाला 4 पत्र लिहिल्याचं वक्तव्य भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी केलं होतं। या सगळ्यावरून संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। हे जे सरकार आहे सध्याचं जरा खोके सरकार म्हणून ते अख्ख्या देशात कुख्यात झालेलं आहे। त्या सरकारमध्ये स्पर्धा लागली आहे का, कोण सगळ्यात जास्त छत्रपतींचा अपमान करेल आणि त्याला काही मोठं बक्षीस वगैरे लावलंय का दिल्लीने? कोण बनेगा करोडपती सारखं, कोण करेगा छत्रपती का अपमान, असंच दिसतंय। जो उठतोय तो रोज एक BJPचा किंवा त्यांचा प्रमुख माणूस छत्रपतींचा अपमान करतोय। छत्रपती शिवाजी महाराजांची कुणासोबतही तुलना होऊ शकत नाही असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं, तर गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेतला। महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत तर छत्रपती शिवराय आहेतच, पण देशाचे देखील आहेत। त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो कोण अनादर करेल त्याच्यासोबत आम्ही असू शकणार नाही आणि त्यांच्याशी आम्ही सहमत असणार नाही, हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर रोज त्याच मुद्द्यावर बोलणं योग्य आहे असं काय मला वाटतं। छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल नितांत आदर सगळ्या लोकांना आहे, त्यामध्ये दुमत असायचं कारण नाही। परंतु एखाद्या विषयाचं राजकारण करण्यासाठी तुम्ही वारंवार तो विषय घेऊन तुम्हीच महाराजांचा अपमान करताय। जी लोक वारंवार या विषयामध्ये बोलतायत, काही लोकांनी स्टेटमेंट केली त्याची माफी मागितली, तो विषय लगेच सोडून दिला पाहिजे। राज्यात अनेक विषय आहेत। इतिहास आणि वर्तमान यात सध्याचं राजकारण अडकून पडलंय।
या मुद्द्याकडे लक्ष वेधत राज ठाकरे यांनी जातीच्या मुद्द्यावरून खडे बोल सुनावले. जाती पलीकडे जाऊन इतिहास पाहणं गरजेचं आहे. हे जे सध्या इतिहासाकडे जातीतनं पाहण्याचं जे पेव फुटलेलं आहे, काही ठराविक लोकांचंच आहे, ते अगदीच बुडभर लोकांचं, आणि तोही त्यांचा राजकीय स्वार्थ आहे त्याच्यातनं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा श्वास आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांची कुणासोबतही तुलना केली असेल किंवा चुकीचा शब्द वापरला असेल तर महाराष्ट्र पेटून उठतो. त्यामुळे राजकीय संघर्ष टाळायचा असेल तर सगळ्याच नेत्यांनी जबाबदारपणे वक्तव्य करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.